अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला आज गुरुवार मार्गदर्शनाचा वार. आज आपण आयुष्यामध्ये कोणाचा तळतळ घ्यायचा नाही, आयुष्यामध्ये दुसऱ्यावर जळायचं नाही आणि आयुष्यामध्ये कधीही दुसऱ्यांची बरोबरी करायची नाही. याच्याने खूप दोष लागत असतात, त्याच्याबद्दल आज पूर्ण माहिती घेऊया. आपण आयुष्यामध्ये कधी कोणाचा तळतळ घ्यायचा नाही. कधी साध्या साध्या गोष्टीचा असतो तळतळ, तर आपण कधी घ्यायचा नाही. कोणकोणत्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घेऊया. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मन आस्था पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. मन आस्था पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. आपण आयुष्यामध्ये हा जन्म आणि मृत्यू त्याच्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही, हे शाश्वत आहे, म्हणजे सत्य आहे. तुम्ही जेव्हा आपण मरतो, मेल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्या इथेच राहतात. जेव्हा कोणी जर वारला असेल तर मी स्मशानभूमीमध्ये जर गेलो तर असं वाटतं की हे आयुष्य हे निरर्थक काहीच नाही ना. आपला गाडी नाही, बंगला नाही, आपला मोबाईल नाही, काहीच नाही, सगळं इथंच राहणार आहे. मग आपण ह्या भौतिक गोष्टीसाठी का बरं पळतो, हे पण गोष्ट आहे. ही गोष्टी आपल्याला लागतच असतात. दुसरी गोष्ट, तळतळात कधी आयुष्यात कोणाचा घ्यायचा नाही. तुम्ही कोणाला चुकीचं बोलला असाल, कोणाला रागून बोलला असाल, कोणी तुमच्यावर चिडला असेल, कोणाला शिव्या शाप दिला असाल, कोणाची तुम्ही निंदा केली असेल. काही जणांना निंदा करायची फार सवय असते बघा. म्हणजे ते दुसऱ्यांच्या तोंडावर गोड गोड बोलतात आणि माघारी दुसऱ्यांना त्यांच्या चहाडे करतात, त्यांच्या निंदा करतात. जे व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबद्दल जर निंदा करत असेल, त्यांच्या आई बापाला जे आहे त्यांना दोष लागत असतो, त्यांच्या आई बापाला. कधी लक्षात ठेवा तुम्ही, हा सत्य आहे. समजा एखादी सून असेल, तिच्या सासूबद्दल, सासऱ्याबद्दल, याच्याबद्दल जर नावं ठेवत असेल, तर तिने केलेली निंदा आहे ना, ती तिच्या आई वडिलाला भोगावं लागत असते. 100% तिच्या आई वडिलाला भोगावं लागत असते. ती चांगलं बोलो वाईट बोलो, सगळं तिच्या आई वडिलाला भोगावं लागत असतं. हे कधी भोगावं लागत असतं, त्याचे परिणाम असतात. म्हणून तळतळ, समजा सासू जरी बोलत असेल तरी पण ते प्रत्येकाला आपले कर्म भोगावे लागत असतात. कोणी सुटत नाही आयुष्यात. आपण म्हणतो ना, खूप मोठी इस्टेट आहे पण त्यांना मूलबाळच नाहीये. सगळं काही चांगलं आहे पण त्यांचे मुलं दारुडे निघले. यांच्याकडे सगळा पैसा आहे पण घरामध्ये सुख शांती नाही. यांच्याकडे सगळं आहे पण ते जेवायला बसले की दांगडं करता, भांडणं करता. यांच्याकडे काहीच नाहीये पण घरामध्ये सुख शांती समाधान आहे. यांच्याकडे घर खूप छोट आहे पण घरामध्ये मन शांत आहे, घरांची एकी घरामध्ये. आणि कसं आहे, आयुष्यामध्ये कधीही दुसऱ्यांवर जळू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, जळायचं नाही. खूप जण जळतात. समजा कोणी गाडी घेतली, लगेच तुम्ही जळणार, तुम्हाला कसं तरी वाटणार. कोणी घर घेतलं, कोणाला मुलगा आला, कोणाला मुलगी आली, कोणाला बाळ झालं, तुम्ही जळू नका. मी तुम्हाला 2 जणांची उदाहरण सांगतो. त्या 2 जणांचं उदाहरणामध्ये तुम्ही लक्षात ठेवा, एक व्यक्ती असा असतो, त्याला कोणाचीही कसलीही फरक नसतो, काही फरक नसतो. तो सरळ साधा मनुष्य असतो, सरळ साधा. तो कोणाला नावं ठेवत नाही, कोणाच्या नादी लागत नाही, काही नाही. दुसरा व्यक्ती कसा असतो, त्याला दुसऱ्यांबद्दल गोष्टी ऐकून घ्यायला फार आवडतात. दुसऱ्यांचा साडा करणं, दुसऱ्यांची निंदा करणं, दुसऱ्याला हे करणं, दुसऱ्यांचं पाहतो. स्वतःच्या आयुष्यात काय चाललं ते काही नाही, आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हे काही नाही, दुसऱ्यांबद्दल जास्त होतं. आणि जो दुसरा व्यक्ती असतो तो सरळ मार्गी असतो, सत्य मार्गी असतो, त्याला कसल्याही प्रकारचं काही नसतं. दोघांचं शिक्षण होतं, दोघांचं सेम शिक्षण होतं, दोघांचं हे होतं, जॉब लागतो. मग दुसरा व्यक्ती असेल, दुसऱ्या व्यक्तीचं लग्न पहिले होतं, जो खराब असतो, जो निंदा करत असतो, तसं पहिले लग्न होऊन जातं. पहिले लग्न होतं, तो म्हणतो का मी काही न करता माझं लग्न झालं, हे झालं, ठीक आहे. जो दुसरा व्यक्ती सरळ साधा असतो, तसं लग्न लेट होतं. जो सरळ व्यक्ती असतो, जो सरळ मार्गी चालतो, त्याला आयुष्यात ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू भेटत असतात. तसं लग्न लेट होतं. पहिला व्यक्ती आहे तसं लग्न लवकर होतं पण त्याला मूलबाळच होत नाही, मूलबाळ नाही होत. दुसरा जो व्यक्ती आहे तसं लग्न लेट होतं पण त्याला मूलबाळ होतं, त्याचा संसार पुढे चालतो. 5 वर्ष होता, 10 वर्ष होता,
मग पहिला व्यक्ती म्हणतो की आपल्या दोघांनी शिक्षण सोबत केलं, आपण दोघांनी सगळ्या व्यवस्थित सगळ्या गोष्टी केल्या, सगळ्या व्यवस्थित सोबत केल्या, मग का बरं ह्या गोष्टी का बरं होतात? तर याच्यामध्ये अशा गोष्टी असतात की आपण आपले कर्म जर चांगले व्यवस्थित केले तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही चांगलं होत नाही. आणि हे कशामुळे होत असतं? या पहिल्या व्यक्तीच्या आई वडिलांमुळे. पहिल्या व्यक्तीचे जे आई वडील असतात ते दुसऱ्यांची निंदा करणं, दुसऱ्यांचा तळटाट लागणं, दुसऱ्यांना वाईट वाईट बोलणं, दुसऱ्यांना हे करणं, शाप टळटाट हे कधीही कोणाचं घ्यायचं नाही. कोणी जर म्हटलं तू मोठा, तुझा बाप मोठा, तुझी खानदान मोठी, संपला विषय. आपण काहीही बोलायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. तळटाट एवढा भयंकर असतो, तुमचं केलेलं पुण्य असेल ते कमी होऊन जातं. म्हणून तुम्ही आयुष्यात कधीही कोणाची बरोबरी करू नका. बघा, पाची बोट सारखे नाहीये. आहे का सारखे पाची बोट? नाहीये. सगळ्यांना त्रास असतो. असा सुखी माणूस कोण नाहीये. आता मी पण सुखी नाहीये असं सगळ्यांना वाटत असेल, व्हिडिओ करतो म्हणजे सुखी. मी सुखी नाहीये हो. सुखी कोणीच नसतं. सुख मानून घ्यायचं असतं. सुखी कोण असतं? कोण सुखी नसतं. सगळ्यांना त्रास आहे, मला पण त्रास आहे. पण महाराजांच्या सेवेमध्ये आपलं मन गुंतवायचं असतं. महाराजांच्या सेवेमध्ये आपलं मन गुंतवायचं, महाराजांशी बोलायचं. स्वामी चरित्र असेल, गुरुचरित्र असेल, परनिंदा बंद करा. सगळ्यात अगोदर तुम्हाला जर ह्या काही गोष्टी आहेत त्या लिहून घेतल्या तरी चालेल. तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट ह्या ज्या मी फॉलो करतो ते तुम्हाला सांगतोय. मी जे फॉलो करतो ते सगळ्यात अगोदर दुसऱ्यांची बरोबरी करणं सोडून द्या. ओके, समोरच्याने काय स्टेटस टाकलं, काय केलं, आपल्याला काही संबंध नाही. त्याला रिॲक्ट करणं बंद करा. समोरच्याने गाडी घेऊ, बंगला घेऊ, काय आपल्याला काही संबंध नाही. आपण फक्त छान वाटलं, छान म्हणा, पुढे चला. दुसऱ्यांची बरोबरी करू नका. दुसऱ्यांना जर चांगलं बोलता येत असेल चांगलं बोला, वाईट बोलता येत असेल बोलू नका. तिसरी गोष्ट, तुम्ही कधीही रिॲक्ट करणं बंद करा. जास्त रिॲक्ट नाही करायचं. दोन व्यक्ती बोलत असेल तर आपण बोलू नका. आपल्याला विचारल्याशिवाय कोणी काही गोष्टी सल्ला पण देऊ नका. काही गरज नाही. आपल्याला विचारलं तर तुम्ही बोला, नाही तर बोलायची गरज नाही. आणि आयुष्यामध्ये आपण आपल्या कामामध्ये व्यस्त राहा. कधीही लक्षात ठेवा. रिकामा व्यक्ती कोण असतो? कामामध्ये व्यस्त ठेवायचं. सर, कोणाचा जर तुम्हाला जरी फोन आला, आपण आपल्या कामामध्ये व्यस्त ठेवायचं. आणि दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलणं पहिले बंद करा. समजा तुम्ही असेल आणि तुम्हाला जर कोणाचा फोन आला आणि जर समोरचा व्यक्ती जर तिसऱ्या व्यक्तीबद्दल तुम्हाला सांगत असेल, त्याच्या चाड्या सांगत असेल, त्याचं गुणगान सांगत असेल, त्याचं वाईट वाईट गोष्टी तुम्हाला सांगत असेल, तर ते ऐकू नका. त्याचे जे दोषाचे भागीदार तुम्ही पण होता. एखादा व्यक्ती तुम्हाला तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तर तुम्ही ऐकू नका. फोन तिथंच बंद करा. मला काम आहे असं म्हणायचं, फोन बंद करून टाकायचं. कारण की तो व्यक्ती आहे, दुसरा व्यक्ती आहे, तो तुमचं पण तिसऱ्या व्यक्तीला असंच रंगवून सांगत असतो. प्रत्येकाला सवय असते. म्हणून आयुष्यामध्ये कधीही कोणाचा टळटळाट घेऊ नका. तुम्हाला जेवढं अन्नदान करता येईल अन्नदान करा. जेवढे पैसे देता येईल तेवढे द्या. जेवढं तुम्हाला सुखी राहता येईल तेवढं करा. लोकांशी वादविवाद भांडणं करून काहीही फायदा नाही. काही फायदा नाही. काही फायदा नाही. काय फायदा आहे? तुम्ही कोणाशी वादविवाद केले, भांडणं केले, तुमच्या मनात दुःख होईल, हे होईल, काही दिवसांनी विसरून जाईल. म्हणून त्यांचे जे दोष असतात ते दोष खूप भयंकर असतात. मी सांगितलं ना की मुलगा जर कोणाची निंदा करत असेल तर त्याच्या आई वडिलांना ते भोगावं लागतं. 100% भोगावं लागतं. मी उदाहरण बघितलेले, असे खूप उदाहरण बघितले. एखादी मुलगी जर एखादी निंदा करत असेल, एखादं हे करत असेल, तिच्या आई वडिलांना भोगावं लागतं. भोगावं लागतं इन सेन्स म्हणजे काय? त्यांचे कोणते कामं होत नाही. कोणी समजा एखाद्याचं लग्न होणार नाही, कोणाचं संतान होणार नाही, कोणाचं हे होणार नाही. कारण की हे एका दिवसाचं नाहीये. हे जे बोलतोय ते एका दिवसाचं नाहीये. समजा एखादा व्यक्ती विनाकारण निंदा करत असेल ते असं सासत भरपूर होतं. म्हणून परनिंदा, गुरुचरित्रामध्ये पण वर्णन आहे, परनिंदा बंद करा आजपासून. काही गरज नाही. लोकांबद्दल चांगलं बोलू नका, वाईट बोलू नका. आणि कोणी जर तुम्हाला निंदा करण्यासाठी आलं तर त्यांना काय करायचं? त्यांचं ऐकायचं नाही. त्यांना म्हणायचं मला वेळ नाही बाबा, तू तुझं काय कोणाला सांगायचं सांग, मला नको सांग. हेच करा. कारण की आपण खूप जण म्हणता, मला खूप जणांचे मेसेज आले, कॉल आले, दादा आम्ही महाराजांची खूप सेवा करतो पण फळ भेटत नाही. कसं काय फळ भेटणार आहे? तुम्ही दुसऱ्यांची निंदा करणार, दुसऱ्यांना नावं ठेवणार, दुसऱ्यांना वाईट वाईट बोलणार, दुसऱ्यांना शिव्या देणार, दुसऱ्यांना त्रास देणार.
विनाकारण कोणाला त्रास द्यायचा नाही, कधी लक्षात ठेवा. कोणाच्या नादी लागायचं नाही, पण कोणी एखाद्या नादी लागलं तर त्याला सोडायचं नाही, हा आपला नियम आहे, कधी लक्षात ठेवा. आता एकदा ऑफिसमध्ये काय आम्ही जात होतो फिरत्या साईडने, तर कोणी काहीतरी असंच बोललं काहीतरी, मी त्याला रिॲक्ट झालो, कारण की रिॲक्ट व्हायला पाहिजे. समोरच्या व्यक्तीला जर आपण जोपर्यंत दाबलं तो समोरचा व्यक्ती नीट राहील, नाही तर तो तुमच्या अंगावर बसेल. म्हणून तळतळाट कोणाचा घ्यायचा नाही, कोणाला वाईट बोलायचं नाही, कोणाला चांगलं बोलायचं नाही, कोणाशी बरोबरी करायची नाही, आपण केलेली सेवा कोणाला सांगायची नाही, आणि मन स्थिर ठेवायचं, आनंदी ठेवायचं. जर स्वतः तुम्ही दुःखी असाल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. सकाळी लवकर उठायचा प्रयत्न करायचा आणि महाराजांचं नामस्मरण जास्त करायचं. श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण असेल, नामस्मरण करावं. नामस्मरण जर जमलं आपल्याला तरी पण खूप आनंदी, आपण कंटिन्यू जर नामस्मरण केलं, स्वयंपाक करताना असेल, हे करताना असेल, ते करताना असेल, नामस्मरण करायचं. आणि खूप जणांना कशी सवय असते, फोनवर तासनतास बोलायची सवय असते, याचे गाऱ्याने कर, त्याचे गाऱ्याने कर, त्याचे गाऱ्याने कर. त्याच्याने तुम्हाला काहीही भेटणार नाही, तुमचा फक्त वेळ जाईल, वेळ वाया जाईल. वेळ टाइमपास आहे, 100% टाइमपास. तुम्हाला त्याच्यातून आउटपुट काहीच भेटणार नाही. तुम्हालाच मनस्थिती तुमची खराब होईल, मनामध्ये निगेटिव्हिटी येत असते. तुम्ही चांगलं बोला, व्हायब्रेशन चांगलं होता. तुम्ही वाईट बोला, घरामध्ये वाईट होत असतं. तुम्ही दुसऱ्यांबद्दल नावं ठेवले, दुसऱ्याला हे केलं, तर तसे कर्म तुम्हाला भोगा लागत असतात, 100% भोगा लागत असतात. मी असे खूप उदाहरण बघितले, खूप म्हणजे माझ्या लाईफ मध्ये मी खूप उदाहरण बघितले की त्या व्यक्तीचे आई वडील कसे वागतात त्याच्याहून त्या व्यक्तीचे कर्म ठरत असतात. मी जे बोलतो लक्षात ठेवा. एखादा व्यक्ती आहे, त्याचे आई वडिलांचे कर्म कसे आहेत, चांगले का वाईट आहे, त्याच्याहून त्या मुलाचे कर्म ठरत असतात की त्याचं चांगलं होतं का नाही होत. कधी लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये तुम्ही बघा, वाटलं आजूबाजू बघा, जर कोणाचं काम होत नसेल, काही होत नसेल, त्याच्या आई वडिलांचा स्वभाव कसा आहे, आई वडिलांची लोकांबद्दल भावना कशी आहे, त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. आपण आपलं पण बघा, आपले आई वडील कसे आहात, आपले आई वडील कसे असतात. आपले आई वडील जर चांगले असेल तर तुमचे कर्म असेल, तुमचं काम आहे ते पटापट होत असतात, त्याला अडथळा येत नाही. याला काय म्हणतात, हे पितृदोषाचे लक्षण असतात. पितृदोष म्हणजे काय, खूप जण म्हणतात पितृदोष पितृदोष, कोणी अपघाती वारला असेल, हे असेल. म्हणून कधी लक्षात ठेवा, आई वडिलांच्या दोष आणि पुण्य असेल ते आपल्याला लागत असताना, आपले दोष पुण्य आहे ते आई वडिलांना लागत असतात. लक्षात ठेवा, दोन्ही गोष्टी. समजा मग एखाद्याचे आई वडील चांगले असेल आणि मुलगा जर दारुडा निघला, हे कर्म कोणाचे, हे आई वडिलांचे, कारण त्यांनी संस्कार नाही लावले. संस्कार लावले जरी, मुलगा जरी बाहेर जाऊन करत असेल, हे कर्म असतं, वाईट कर्म असतं. कधी कधी कोणाला कोणी नावं ठेवले असेल, कधी कधी कोणाला त्रास दिला असेल, लोकांची टळटळट लागली, टळटळट लागल्यानंतर मुलगा व्यसनी मार्गाला गेला. ह्या गोष्टी असतात. म्हणून आयुष्यामध्ये कमी बोला, कोणाशी जास्त नादी लागू नका, काही बोलायचं नाही, आपापलं काम करत राहायचं, कामामध्ये बिझी करून घ्यायचं, महाराजांची सेवा जास्तीत जास्त करायची आणि आनंदी राहायचं. तुम्ही जेवढं आनंदी राहणार तेवढं तुम्हाला समाधान आहे. कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण सगळे मरणार आहोत, मी पण मरणार आहे. आपण काय जगासाठी नाही आलो, काही वर्षासाठी, आपण एक 30-40 वर्ष झालीच, पुढचे एक कोणाचा काही भरोसा नाहीये, म्हणून आपण मरणार आहोत. हा शब्द आपल्या डोक्यामध्ये फिट ठेवायचा. हा दिवस आपला शेवटचा आहे, हा आपल्या डोक्यामध्ये फिट ठेवायचा. त्याच्याने आपण दुसऱ्याबद्दल वाईट भावना करणार नाही. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.